हाय गाईज, वेलकम टू अवर दत्तप्रसाद क्लासेस. मागील लेक्चर्समध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्या चॅप्टरमधले एक एक्झरसाइज म्हणजेच एक्झरसाइज नंबर 1.1 ही आपण कंप्लीटसुद्धा केली होती. ओके, आज आपण एक्झरसाइज नंबर 1.2ला सुरुवात करणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण एक इम्पॉर्टंट टेबल बघणार आहोत. इम्पॉर्टंट टेबल म्हणजे काही वेगळं तसं काही नाही. आपण जे लॉजिकल कनेक्टिव्हचे जे ट्रूथ टेबल बघितले होते तर पुन्हा एकदा शॉर्टली फक्त त्यांना समजून घेऊ. ठीक आहे, कारण एक्झरसाइज नंबर 1.2 मध्ये त्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. ओके, तर त्यामुळे काय करू की पूर्ण कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल एकदा शॉर्टली बघून घेऊ. वाटलंच तर काही जर आपल्याला इम्पॉर्टन्स काढता येत असतील, काही स्ट्रिक काढता येतील तर त्यासो आपण काढू. ओके, नाव स्टार्ट. तुम्हाला माहिती आहे आउटपुट कशी डिसाईड करणार. द फॉर्म्युला इज 2 नंबर ऑफ सेंटेन्स. ओके, आता आपण इथे किती सेंटेन्स घेतले पी आणि क्यू म्हणजे 2 सेंटेन्स. ओके, इट मीन्स दॅट 2 therefore your output is 4. Therefore we write the 1 2 3 and 4 rows. Is that clear? Okay, now तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे की ट्रूथ टेबलला ड्रॉ करायची सुरुवात ही क्यू पासून केली तर अतिउत्तम. ओके, मग करू ड्रॉ आपण. ट्रू फॉल्स आणि पी मध्ये ट्रू फॉल्स. ओके, नाउ फर्स्ट कनेक्टिव्ह. ओके, मी कनेक्टिव्हची जी सिरीज आहे जी सिक्वेन्स थोडीफार मागे पुढे केली. ओके, टेन्शन घेऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय घेणार की निगेशन. आता निगेशनमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय अपोजिट. बरोबर आहे का नाही. ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू. ठीक आहे, आता मी इथे कशाचं निगेशन घेतलं की निगेशन ऑफ पी. देअरफॉर कसा येणार कॉलम निगेशन ऑफ पी म्हणजे पी मध्ये जेवढेही स्टेटमेंट असतील, जेवढेही तुमचे आउटपुट आलेले असतील त्याचं काय करायचं डायरेक्ट अपोजिट करणार. बरोबर, निगेशन ऑफ पी म्हणजे बघा इथे काय आले ट्रूचं निगेशन फॉल्स, पुन्हा एकदा ट्रू त्याचं निगेशन फॉल्सचं निगेशन काय येणार ट्रू, पुन्हा एकदा फॉल्सचं निगेशन काय येणार ट्रू. म्हणजे निगेशनमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अशी की अपोजिट करायचं आहे. जर ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू. ओके, नाव सेकंड वन दॅट इज अ कंजंक्शन. म्हणजेच काय अँड, की जर टू स्टेटमेंटला जर अँडने जॉईन केलेलं असेल, कंजंक्शनने जॉईन केलेलं असेल तर मग त्यावेळी ट्रूथ टेबल काय येतो किंवा त्याचे आउटपुट काय असतं. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या, त्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी तसं तुम्हाला सांगितलं परंतु आता फक्त आपण एकदा शॉर्टली रिपीट करतोय. ओके, अँडमध्ये काय लक्षात ठेवणार तर अँडमध्ये ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू फक्त तेव्हाच असते ज्यावेळी पी आणि क्यू दोघंही स्टेटमेंट काय असतील ट्रू. म्हणजे इफ बोथ ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. म्हणजे पी आणि क्यू दोघं ट्रू असतील तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार ट्रू येणार. इज दॅट क्लिअर? ओके, इट मीन्स दॅट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स अँड फॉल्स. बरोबर, अँडचं नाव लक्षात इतकं लक्षात ठेवलं तरी चालेल की इफ द बोथ इज ट्रू देन युअर ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ओके, नाव ऑरमध्ये काय अँडच्या अपोजिट. इथे काय की दोघं ट्रू असण्याची गरज आहे का नाही. ॲटलिस्ट एक जरी ट्रू असेल तरी सुद्धा तुमची होल ट्रूथ व्हॅल्यू काय येणार कॅपिटल टी म्हणजे काय येणार ट्रू. ओके, देअरफॉर फॉर अ ऑर फॉर अ डिसजंक्शन ट्रू फॉल्स ऑल्सो ट्रू, फॉल्स ट्रू इज ऑल्सो ट्रू अँड द लास्ट वन दॅट इज अ फॉल्स. आता दोघं फॉल्स आहे, एक तरी ट्रू आहे का नाही. आपण सांगितलं की ॲटलिस्ट एक तरी ट्रू पाहिजे, परंतु इथे दोघं कसे फॉल्स. देअरफॉर युअर ट्रूथ व्हॅल्यू इज अ फॉल्स. हे झालं डिसजंक्शन. नाव द इम्प्लिकेशनमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू फक्त तेव्हाच फॉल्स असते ज्यावेळी तुमचं कन्क्लुजन काय असतं फॉल्स. त्याच्या व्यतिरिक्त ती काय असते ट्रू. फक्त कन्क्लुजन फॉल्स असेल तेव्हाच ट्रूथ व्हॅल्यू काय असणार फॉल्स. कन्क्लुजन म्हणजे काय सेकंड स्टेटमेंट. आता बघा ट्रू म्हणजे फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट बोथ आर द ट्रू, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू. सेकंड वन फर्स्ट वन इज अ ट्रू, सेकंड वन इज अ फॉल्स म्हणजे कन्क्लुजन काय फॉल्स. याचा अर्थ ट्रूथ व्हॅल्यू काय येणार फॉल्स. इथे बघा इथे तुमचं हायपोथेसिस म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट जरी फॉल्स असतं परंतु सेकंड स्टेटमेंट काय ट्रू, कन्क्लुजन ट्रू आहे ना. याची व्हॅल्यू फॉल्स कधी असतं तर आपण बघितलंय फक्त तेव्हाच फॉल्स असणार ज्यावेळी कन्क्लुजन काय असेल फॉल्स. इथे कन्क्लुजन काय तुमचं ट्रू, देअरफॉर युअर ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू. देन लास्ट वन दॅट इज अ फॉल्स. दोघं फॉल्स आहे, फक्त कन्क्लुजन फॉल्स आहे का नाही, दोघं फॉल्स आहे. देअरफॉर युअर ट्रूथ व्हॅल्यू इज ऑल्सो ट्रू. इज दॅट क्लिअर? Okay, and then last one that is a p double implication q and p double implies q. For that फक्त इतकं लक्षात ठेवायचं की बोथ जर सेम असतील फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट जर दोघांचेही ट्रूथ व्हॅल्यू ह्या जर सेम असतील म्हणजे दोघं एकतर ट्रू असतील किंवा दोघं एकतर फॉल्स असतील अशाच वेळी होल स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू असते ती काय ते ट्रू. लाईक अ फर्स्ट वन दॅट इज अ फर्स्ट स्टेटमेंट इज अ ट्रू, सेकंड वन इज अ ट्रू, देअरफॉर युअर फायनल इज ट्रू. लास्ट वन दॅट इज अ
लास्ट वन बघा डायरेक्ट, दोघं नंतर बघू मधले. फॉल्स फॉल्स काय ना ट्रू. आता आतमध्ये बघा, इथे पहिलं स्टेटमेंट काय आहे ट्रू, दुसरं काय आहे फॉल्स, म्हणजे ऑफकोर्स इथे काय येणार तुमचं फॉल्स. बरोबर आहे. थर्ड वन पहिलं काय आहे फॉल्स, सेकंड वन इज अ ट्रू, देअरफॉर युअर ट्रूथ व्हॅल्यू इज अ फॉल्स. बरोबर आहे. मग सगळ्यांना कळलं. एक शॉर्टली फक्त तो टेबल काय करून घेतला आपण, बघून घेतला. लक्षात कसे ठेवणार, निगेशन म्हणजे काय टोटली अपोजिट, अँड म्हणजे काय जर दोघं ट्रू असतील तरच तुमची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार, ऑर म्हणजे काय ॲटलिस्ट वन जरी ट्रू असेल तरी सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार. इम्प्लिकेशन म्हणजे काय इथे फक्त तुमची व्हॅल्यू तेव्हाच फॉल्स असेल त्यावेळी तुमचं कन्क्लुजन, ओनली कन्क्लुजन इज फॉल्स, दॅट टाइम युअर ट्रूथ व्हॅल्यू इज अ फॉल्स. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये काय तर दोघं तुमचे कसे पाहिजे ट्रूथ व्हॅल्यू सेम, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटची आणि सेकंड स्टेटमेंटची दोघांची ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असेल तर लास्टची ट्रूथ व्हॅल्यू तुमची काय ते ट्रू. इज दॅट क्लिअर. ओके. आता जर तुम्हाला सगळ्यांना हा ट्रूथ टेबल म्हणजे सगळ्या कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल जर समजले असतील तर मग आपण काय करू आता एक्झरसाइजकडे वळू. ओके. आय होप तुम्हाला सर्वांना सर्व कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल लर्न असतील, सर्व तुम्हाला फॉर्म करता येत असतील. ओके. सो नाऊ वी स्टार्ट टू सॉल्व द एक्झरसाइज नंबर 1.2 त्यातला क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे. आधी मी क्वेश्चन नंबर 1 वाचतो. क्वेश्चन नंबर 1 इज कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. ओके. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे त्यांनी आपल्याला काय केलं आहे माहिती का, की खाली काही सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन दिलेत. ओके. आणि त्या सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशनचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचे. जसं सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्हचा सेपरेटली आपण फॉर्म केला होता ना, तसं यादी त्यांनी तुम्हाला आता लॉजिकल कनेक्टिव्ह नाही दिले तर भरपूर कनेक्टिव्ह मिक्स केले, एक रिप्रेझेंटेशन दिलं आहे आणि त्या रिप्रेझेंटेशनसाठी त्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, ट्रूथ टेबल फॉर्म करायचं आहे. इज दॅट क्लिअर. ओके. ओके. तर बघू फर्स्ट एक्झाम्पल. हिअर युअर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज इन स्क्वेअर ब्रॅकेट P implies Q सिम्पल ब्रॅकेट अँड Q स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लाइज P. ओके. फर्स्ट तर काय करणार की किती स्टेटमेंट दिले ते बघायचं. आता तिथे मला दिसतं की त्यांनी फक्त P आणि Q दोनच स्टेटमेंट दिले, म्हणजे 101% बाय युजिंग द फॉर्म्युला तुमचा आउटपुट किती असणार 4 आउटपुट. ओके. आता मी इथे टेबल तसा आधीच ड्रॉ करून ठेवला आहे. ठीक आहे, आपला वेळ वाचवा म्हणून. परंतु तुम्ही आधी स्टेटमेंट बघायचं, स्टेटमेंट पॅटर्न बघायचं, त्यामध्ये किती स्टेटमेंट दिले ते बघायचं आणि त्यानुसार आउटपुटनुसार तुम्ही काय करायचं टेबल ड्रॉ करायचं. ओके. आता टेबल मी कसा ड्रॉ करतो ते नीट लक्ष देऊन बघा. फर्स्ट ऑफ ऑल रिप्रेझेंटेशनमध्ये स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती दिले त्यांनी स्टेटमेंट 2 दिलेत. मग कोणते कोणते, एक म्हणजे P नंतर एक म्हणजे Q. ओके. म्हणजे P स्टेटमेंट आणि Q स्टेटमेंट आधी लिहायचं, किती स्टेटमेंट दिले ते आधी सेपरेटली लिहून घ्यायचे. ओके. देन नेक्स्ट वन काय करायचं की सिम्पल म्हणजे छोट्या ब्रॅकेटपासून सुरुवात करायची. ओके. जे छोटं तुमचं स्टेटमेंट असेल, जे छोटं कनेक्टिव्ह असेल तिथून सुरुवात करायची. मला दिसते की फर्स्ट वन दॅट इज अ P इम्प्लाइज Q, हे सर्वात छोटं आहे. बरोबर का नाही. मी काय करणार इथे लिहिणार P इम्प्लाइज Q. ओके. देन नेक्स्ट वन त्याच्यानंतर सिम्पल ब्रॅकेट नंतर कोणता ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. काय दिसते तिथे मला त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये की P इम्प्लाइज Q अँड Q square bracket complete. And last one that is your whole statement pattern is square bracket P implies Q and Q square bracket completed implies P. ओके. आता कसं ड्रॉ करतो ते बघा. नेहमीप्रमाणे सुरुवात कुठून करणार, Q पासून करणार. कसं लिहिणार ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, P मध्ये काय ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके. आता काय करायचं की एक एक सॉल्व करत जायचं, एक एक कॉलम. फर्स्ट कॉलम काय दिलं त्यांनी P इम्प्लाइज Q, इट मीन्स दॅट युअर इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये मी सांगितलं थोड्यापूर्वी की इम्प्लिकेशनमध्ये ट्रूथ व्हॅल्यू ही फक्त कधी फॉल्स असते, ज्यावेळी तुमचं कन्क्लुजन फॉल्स असतं तेव्हाच फक्त ट्रूथ व्हॅल्यू काय असते फॉल्स, त्याच्या व्यतिरिक्त ट्रूथ व्हॅल्यू काय असते ट्रू. आता बघा कन्क्लुजन फॉल्स तेव्हाच फक्त काय असेल ती फॉल्स, त्याच्या व्यतिरिक्त ती काय असणार तुमची ट्रू. इथे कन्क्लुजन कुठे फॉल्स दिसते, फक्त सेकंड याच्यामध्ये तुमचं कन्क्लुजन काय फॉल्स, देअरफॉर युअर व्हॅल्यू इज युअर ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. अदरवाईज ती काय असणार ट्रू. बरोबर. सिम्पल आहे का नाही. अदरवाईज ती काय असणार आहे ट्रू. इथे तिची फॉल्स आहे परंतु त्याबरोबर तुमचा हायपोथेसिस पण काय फॉल्स, देअरफॉर युअर फायनल आन्सर ऑर द ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू. इथे तुमचं फक्त कन्क्लुजन काय होतं फॉल्स, देअरफॉर युअर ट्रूथ व्हॅल्यू इज अ फॉल्स. इज दॅट क्लिअर. ओके. देन नेक्स्ट वन काय दिले बघू त्यांनी. ते म्हणतात P इम्प्लाइज Q अँड Q, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हा थर्ड कॉलम अँड Q या दोघांचं काय बनवायचं आहे ट्रूथ टेबल किंवा ट्रूथ व्हॅल्यू इथे बनवायची, इथे फॉर्म करायची. बरोबर आहे का नाही. मग P इम्प्लाइज Q हे आधी घेणार आणि त्यानंतर अँड Q. बरोबर आहे का नाही. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय येणार तुमचं ट्रू अँड ट्रू. अँडमध्ये काय सांगितलं होतं की ज्यावेळी दोघं व्हॅल्यू ट्रू असतील त्याच वेळी तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार
ट्रू. बघा मग लक्ष द्या, ट्रू अँड ट्रू, युअर आन्सर इज अ ट्रू. नेक्स्ट वन, फॉल्स अँड फॉल्स, येणार का ट्रू? नाही, इट इज अ फॉल्स. देन नेक्स्ट वन, ट्रू अँड ट्रू, युअर आन्सर इज अ ट्रू. अँड द लास्ट वन, ट्रू अँड फॉल्स, ऑल्सो युअर आन्सर इज अ फॉल्स. वाय इट इज अ फॉल्स? बिकॉज इन अँड वी नो दॅट फक्त त्याच वेळी तुमची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते ज्यावेळी तुमच्या दोघं व्हॅल्यू काय असतील? ट्रू. म्हणून ज्यावेळी तुमच्या दोघं व्हॅल्यू ट्रू होत्या त्यावेळी तुमचं ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली, आणि ज्यावेळी ते फॉल्स होत्या त्यावेळी ती काय आली? फॉल्स. इज दॅट क्लिअर? ओके. देन लास्ट वन, आता काय करायचं की स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लाइज पी, स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लाइज पी, हा तुमच्या स्क्वेअर ब्रॅकेटचा ट्रूथ टेबल किंवा ट्रूथ कॉलम. इज दॅट क्लिअर? आणि याला कशावरती इम्प्लाइज करायचं आहे तुम्हाला? पी वरती इम्प्लाइज करायचं आहे. ह्या कॉलमला फर्स्ट कॉलमवरती काय करायचं आहे? इम्प्लाय. हा कॉलम बघा आणि पी कॉलम, मधले कॉलमकडे लक्ष देऊ नका. आता बघा, स्क्वेअर ब्रॅकेटला पी वरती काय करायचं? इम्प्लाइज. इम्प्लिकेशनमध्ये काय आहे ना लक्षात, की फक्त कन्क्लुजन, ओनली कन्क्लुजन इज फॉल्स, देन युअर ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके. तर मग बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू, युअर आन्सर इज ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, false implies true, it means that conclusion is true, therefore your truth value is true. Third one, true implies false, true implies false, second statement false आहे म्हणजे conclusion काय आहे तुमचं? false, therefore your truth value is false. And then last one, false implies false, conclusion पण false आहे, आणि सॉरी hypothesis पण false आहे आणि conclusion पण false आहे, therefore your truth value is true. Is that clear? Okay, it means that the truth table for that statement or that statement pattern is that. Is that clear? मग अशा प्रकारे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल काय करायचा असतो? ड्रॉ. ओके. नाउ वी सॉल्व द एक्झाम्पल नंबर सेकंड. ओके. सेकंड स्टेटमेंट पॅटर्न इज P and negation Q डबल इम्प्लाइज P इम्प्लाइज Q. ओके. काहीही टेन्शन घ्यायचं नाही, जसं फर्स्ट सॉल्व केलं सेम तसंच. आधी आयडेंटिफाय करायचे की किती स्टेटमेंट दिलेले आहेत. बरोबर आहे. तिथे दिसते की 2 स्टेटमेंट दिले. इट मीन्स दॅट 101% किती आउटपुट असणार? 4 आउटपुट. ओके. देअरफॉर वी राईट और वी ड्रॉ दॅट टाईप ऑफ टेबल. ओके. देन नेक्स्ट वन काय करणार? दोघं स्टेटमेंट लिहिणार, पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट. ओके. नंतर जे सर्वात छोट्या ब्रॅकेटपासून सुरुवात करायची. फर्स्ट ब्रॅकेट इज काय दिसते तुम्हाला? ओके ओके ओके, वन सेक. इथे ना सगळ्यात छोटा ब्रॅकेट जरी पी अँड निगेशन क्यू असला किंवा पी इम्प्लाइज क्यू असला, परंतु तिथे तरीसुद्धा अजून एक टर्म दिसते बघा, एक छोटं कनेक्टिव्ह दिसते, ते म्हणजे काय? निगेशन क्यू. जर निगेशन दिलेलं असेल तर लक्षात ठेवायचं ती सुरुवात कुठून करणार? निगेशनपासून. बरोबर आहे. मग हे झालं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट, हे झालं तुमचं सेकंड स्टेटमेंट. देन राईट निगेशन क्यू, देन फर्स्ट सिम्पल ब्रॅकेट दॅट इज अ पी अँड निगेशन क्यू, देन सेकंड ब्रॅकेट P implies Q, and then last one that is a whole statement pattern. आता बघा लक्ष द्या इकडे, हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न इथे लिहित बसण्यापेक्षा काय करायचं माहिती का? तर बघा मी काय करतो, मी ह्या ब्रॅकेटला ए म्हणतो, ह्या कॉलमला सॉरी ह्या होल कॉलमला आपण काय करू? कन्सिडर ए कन्सिडर करू, आणि ह्या सेकंड कॉलमला आपण काय कन्सिडर करणार? बी. ओके. देअरफॉर ए कॉलम अँड बी कॉलम. बघा तरी जर याला असं ह्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नला असं लिहिलं तर चालेल का? ए डबल इम्प्लिकेशन बी, ए डबल इम्प्लिकेशन बी. कारण ए म्हणजेच काय? पी अँड निगेशन क्यू. डबल इम्प्लिकेशन जसंच्या तसं, आणि बी म्हणजेच काय? पी इम्प्लाइज क्यू. ओके. म्हणजे शॉर्टली असं इंडिकेशन करून जरी तुम्ही टेबलला दाखवलं तरी सुद्धा चालणार. ओके. पुन्हा एकदा क्यू पासून सुरुवात करणार. काय लिहिणार? ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. देन सेकंड वन दॅट इज अ पी स्टेटमेंट, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके. देन सॉल्व वन बाय वन, एक एक कॉलम काय करणार? सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल निगेशन क्यू, निगेशन पी नाही, काय सांगितलं? क्यू. बरोबर आहे. निगेशन म्हणजे काय? टोटली अपोजिट. क्यूचं काय करायचं आहे तुम्हाला? निगेशन. क्यूचं निगेशन कसं येणार? जिथे ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. झालं निगेशन क्यू. ओके. देन नेक्स्ट वन दॅट इज अ पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू म्हणजे फर्स्ट कॉलम अँड थर्ड कॉलम. ओके. दिस इज युअर फर्स्ट कॉलम अँड थर्ड कॉलम. यांचं काय करायचं आहे तुम्हाला? कंजंक्शन करायचं आहे, अँड करायचं. मग काय येणार बघा? ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. व्हाय फॉल्स? बिकॉज कंजंक्शनमध्ये काय दोघं ट्रू असतील तरच ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, त्याच्या व्यतिरिक्त काय असते? फॉल्स. ट्रू ऑर ट्रू, ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू. फॉल्स फॉल्स, फॉल्स. फॉल्स ट्रू, फॉल्स. ओके. एक जरी फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू काय असते? फॉल्स. डाऊन सेकंड वन दॅट इज अ पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे फर्स्ट कॉलमला
सेकंड कॉलमवर काय करायचे तुम्हाला इम्प्लाइज करायचे. ओके, इम्प्लिकेशनमध्ये काय फक्त तेव्हाच तुमची व्हॅल्यू तुमची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार ज्यावेळी तुमचं कन्क्लुजन फक्त कन्क्लुजन काय असेल फॉल्स. फर्स्ट ऑफ ऑल ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स. ज्याचे ट्रूथ टेबल लर्न असतील, ज्याला कंडिशन्स लर्न असतील प्रत्येक कनेक्टिव्हच्या, त्याच्यासाठी हे एकदम सोपं आहे. ओके, देन नेक्स्ट वन द लास्ट कॉलम दॅट इज ए इम्प्लाइज बी. म्हणजे ए कॉलम बी कॉलमवरती काय करायचं आहे डबल इम्प्लाइज करायचं आहे. काय करायचं आहे डबल इम्प्लाय. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय तर ज्यावेळी दोघं स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू जर सेम त्याच वेळी फक्त तुमचं काय ते ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, त्याच्या व्यतिरिक्त ती काय असते फॉल्स. मग बघा आता फॉल्स ट्रू डिफरंट आहे म्हणजे काय येणार फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स. दोघं कशा आल्यात सेम. इट मीन्स दॅट युअर ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू. इज दॅट क्लिअर? ओके, नाउ वी सॉल्व दी एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलं बघा. क्वेश्चन नंबर 3 ते म्हणतात पी अँड क्यू डबल इम्प्लाइज क्यू अँड क्यू ऑर आर. ओके, हे बघा लक्ष थोडं वेगळा प्रश्न आहे बरं का. आता इथे ना स्टेटमेंट बघा आता किती दिलेत बरोबर, किती दिलेत 3 स्टेटमेंट. इथे स्टेटमेंट वाढलेत. आतापर्यंत आपण जेवढेही सॉल्व्ह केले तिथे स्टेटमेंट फक्त 2 दिलेले होते. इथे स्टेटमेंट किती दिले 3. याचा अर्थ आउटपुट काय होणार आता वाढणार बरोबर आहे का नाही. तर फॉर्म्युला काय सांगतो की 2 raised to number of sentence. हाऊ मेनी सेंटेन्स देर आर द 3 सेंटेन्स means 2 cube. Your answer is 8. It means that here your output is 8. किती आउटपुट येणार 8. त्यामुळे मी इथे 8 रोज काय केलेत ड्रॉ केलेत. ओके, बाकी सॉल्व तर तसंच करायचं, सगळं तसंच्या तसंच असणार. ओके, फक्त नीट लक्ष द्या थोडंसं वेगळं आहे. ओके, स्टेटमेंट लिहून घ्या आधी. तर पी क्यू आर 3 स्टेटमेंट लिहून घेतले. फर्स्ट स्टेटमेंट इज पी, सेकंड वन क्यू, थर्ड वन आर. नाउ फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट सिंपल ब्रॅकेट दॅट इज अ पी अँड क्यू, then second simple bracket q or r, then last one that is a दोघं सिंपल ब्रॅकेटचं काय येणार डबल इम्प्लिकेशन. याच्यासारखं केलं तरी सुद्धा चालणार की दोघांना ए किंवा बी असं काहीतरी इंडिकेशन दिलं तरी चालेल किंवा दोघं लिहिले तरी सुद्धा चालणार. आपण इंडिकेशन देऊन देऊ. सपोज मी याला म्हणतो ए आणि दुसऱ्या सिंपल ब्रॅकेटला म्हणतो बी आणि दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. देअरफॉर ए डबल इम्प्लाइज बी. ओके, नाउ वी सॉल्व. आता बघा लक्ष द्या इकडे. सुरुवात तुम्ही पी पासून करा, क्यू पासून करा, आर पासून करा, कुठूनही केली तरी सुद्धा चालणार. फक्त तुमच्या टेबल तुमचं लर्न पाहिजे. बघा आर जर असेल, जर 8 आउटपुट असतील तर अशा वेळी काय करायचं. ओके, तर नीट लक्ष देऊन बघा. जर 8 आउटपुट असतील तर अशा वेळी काय करायचं की ड्रॉ करायला सुरुवात ही आर पासून करायची. ठीक आहे, तर ती काय येणार बरोबर सेम तसं राहणार. आरमध्ये येणार ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. एक ट्रू एक फॉल्स अल्टरनेटिव्हली. ओके, क्यू मध्ये काय येणार नीट लक्ष देऊन बघा. क्यू मध्ये येणार ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ठीक आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. म्हणजे बघा काय करायचं आहे आपल्याला की आर मध्ये काय करायचं अल्टरनेटिव्हली. जसं 4 आउटपुट असल्यावरती क्यूला करतो तसं इथे 8 आउटपुट असल्यावरती 8 आउटपुट असल्यावरती काय करायचं आहे आरला करायचं आहे. एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स अँड सो ऑन. क्यूमध्ये कसं करणार की 2 ट्रू 1 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, स्टार्ट ट्रू पासूनच काय ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, इन पी स्टेटमेंट देर आर हाफ. जसं इथे बघा 4 आउटपुट होते त्यातले 2 ट्रू 2 काय होते फॉल्स. इथे स्वतःचं इथे किती 8 आउटपुट्स, त्यामुळे काय येणार की 4 ट्रू येणार आणि 4 काय येणार फॉल्स. ओके, राहील लक्षात. आर कसं अल्टरनेटिव्हली ट्रू फॉल्स, क्यू कसं 2 2 2 म्हणजे 2 ट्रू 2 फॉल्स and P is 4 to 4 false. Is that clear? Okay, now we solve the statement pattern. Okay, or the truth table for the statement pattern. Okay, first of all first simple bracket that is a P and Q. Okay, माहिती तुम्हाला अँड साठी कसं असतं कंडिशन सर्वात तेज असतील किती आउटपुट असले तरी सुद्धा कंडिशन चेंज होणार नाही. अँड काय म्हणतो तुम्हाला माहिती त्यामध्ये असतं की ज्यावेळी तुमच्या दोघं व्हॅल्यू ह्या कशा असतील ट्रू त्याच वेळी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार तुमची ट्रू. ओके, पी अँड क्यू म्हणजे फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम त्यांचं कंजंक्शन घ्यायचे. ट्रू 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 फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. इज दॅट क्लिअर? म्हणजे बघा काय जेव्हा दोघं ट्रू होते फक्त त्याच वेळी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली, बाकी त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या ठिकाणी ती काय आली तुमची फॉल्स. ओके, देन नेक्स्ट वन दॅट इज अ क्यू ऑर आर म्हणजे सेकंड कॉलम अँड
थर्ड कॉलम काय करायचं आहे आता आपल्याला डिसजंक्शन करायचं आहे. ओके, डिसजंक्शनमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे. डिसजंक्शनमध्ये काय की ॲटलिस्ट एक जरी ट्रू असेल तरी सुद्धा तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय येते ट्रू. तर मग आपल्याला करायचं सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलमचं डिसजंक्शन. ओके, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स काय येणार फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. इज दॅट क्लिअर? म्हणजे काय आलं बघा, लक्ष द्या इकडे. इथे फक्त एक लक्षात ठेवायची की अँडमध्ये दोघं ट्रू असतील तेव्हाच ट्रू, ऑरमध्ये जर एक जरी ट्रू असेल तरी सुद्धा तुमची फायनल व्हॅल्यू फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय ते ट्रू. देन लास्ट कॉलम दॅट इज ए डबल इम्प्लाइज बी. रूल माहिती आहे, डबल इम्प्लिकेशनमध्ये ज्यावेळी दोघं टर्म सेम, दोघं ट्रूथ व्हॅल्यू या सेम असतात त्याच वेळी फक्त तुमची फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय असते ट्रू, त्याच्या व्यतिरिक्त काय असते फॉल्स. ओके, देअरफॉर ट्रू ट्रू ट्रू, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू false, false false, true, false true, false, false true, false, false true, false, and the last one that is a false false true. म्हणजे काय की ज्यावेळी त्या सेम होत्या, बरोबर आहे, म्हणजे ए ची सुद्धा आणि बी ची सुद्धा फर्स्ट अँड सेकंड बोथ आर द ट्रूथ व्हॅल्यू आर सेम, दॅट टाइम युअर फायनल ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू, अदरवाईज इट इज अ फॉल्स. ओके, राहील सगळ्यांच्या लक्षात. मग इथे फक्त हेच एक वेगळं एक्झाम्पल होतं, बाकी हे तुम्ही तसे सॉल्व्ह केले होते याच्या आधी सुद्धा आपण ट्रूथ टेबल. इथे फक्त काय जर 8 आउटपुट असतील तर त्यावेळी पी क्यू आर यांचे जे आउटपुट आहे ते कसे असतात ते सगळ्यांचे लर्न करून घ्या. आर कशी घेणार अल्टरनेटिव्हली, क्यूमध्ये काय 2 ट्रू 2 फॉल्स आणि पीमध्ये काय 4 ट्रू आणि 4 फॉल्स. ओके, तसे ह्या क्वेश्चनमध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत, ओव्हरऑल आय थिंक 10 एक्झाम्पल आहे, परंतु आज आपण फक्त 3 एक्झाम्पल घेणार, पुढचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, परंतु त्या मॅथमॅटिकल लॉजिकचे जवळजवळ आपले 2-3 लेक्चर झाले, 3-4 लेक्चर झाले आणि त्यामध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.1 सुद्धा कंप्लीट केली होती. तसे मी भरपूर एक्झाम्पल घेत होते, परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं की जे एक्झाम्पल मी नाही घेते, म्हणजे जे उरलेले एक्झाम्पल असतील एक्सरसाइजमधले असो किंवा दुसरे तुम्ही जर अवेलेबल होत असतील तर ते असो, तर कमीत कमी एक्सरसाइजचे तरी ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुकमध्ये आणि ते सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पल्सचा एक फोटो काढून तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवरती शेअर करा. ठीक आहे, परंतु जवळजवळ फक्त 3-4 जणांचे रोज मेसेज येतात, त्यांचे नोटबुकचे फोटो येतात, बाकी कोणाचाही तसा फोटो येत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्याची कंडिशन. ठीक आहे, तर तिचा फायदा न घेता तिचा उपयोग करून घ्या. ओके, आपण 12वीला आहो ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ह्या कंडिशनचा किंवा ह्या परिस्थितीचा आपल्या स्टडीवरती कुठेही इफेक्ट होणार नाही याची काळजी घ्या. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, गुड बाय, स्टे होम, स्टे सेफ.